नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश अगोदर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आपण युरोपसाठी जो माल काढतो किंवा रेसिड्यू फ्री माल तयार करतो ह्यासाठी आपण एक वर्ष आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसं निघेल ह्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला. बागायतदार बंधूंनो, मला आशा आहे की आपल्या व्हिडिओचा नक्की आपल्याला थोडाफार तरी आपल्या बागेसाठी फायदा झाला असेल. आज आपण 85 ते 100 दिवसांच्या दरम्यान बागेत काय काम करावं युरोपियन कंट्रीसाठी हे विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. बागायतदार बंधूंनो, आता फारसे स्प्रे किंवा मोठे स्प्रे फारसे आवश्यक आहेत अशातला भाग अजिबात नाही आहे. फक्त आपल्याला टचअपचा GA साठीचा स्प्रे घ्यावा लागेल. म्हणजे 10 ते 15 ppm GA 85 ते 87 दिवसाच्या दरम्यान. त्यात यश चिलेटेड झिंक 100 ग्रॅम आणि यश चिलेटेड फेरस 100 ग्रॅम आणि फुलविक ॲसिड 100 ग्रॅम असा जर एक स्प्रे दिला तर शेवटच्या काळातलं लस्टर चांगले येण्यासाठी त्याचा नक्की फायदा होईल. त्याचवेळी आपण कुठंतरी लाल कोळी किंवा मिलीबग दिसत असेल किंवा नसेल तरीसुद्धा आपण मेटारायझिन प्रति लिटर पाण्याला 5 ml आणि व्हर्टिसिल लिकाने प्रति लिटर पाण्याला 5 ml हिची एक आपण फवारणी गच्च आपण फवारणी घेऊ शकतो. आपण परत फवारणी घेतली तरीसुद्धा नक्की त्याचा फायदा होईल. त्याचवेळी आपण भुरी आपल्या बागेत वाढू नये म्हणून ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनसची आपण फवारणी गच्च आपण घेऊ शकतो. त्याचवेळी 94 ते 95 दिवसांच्या दरम्यान आपल्या बागेचा माल मऊ पडायला चालू होतं. अशा वेळी जर आपण युरोपसाठी सुद्धा एकरी 20 ग्रॅम GA, 1 लिटर इमेन्स आणि चांगल्या दर्जाचा CPP बिलातला असावा असा जर आपण स्प्रे घेतला आणि त्याचा pH द्रावणाचा 5.5 ते 6 पण ठेवला, आरोचं पाणी घेतलं आणि सायंकाळच्या वेळी जर आपण स्प्रे दिला तर मण्याची फुगवण आपल्याला अचानक आणि अत्यंत चांगली वाढलेली सुद्धा लक्षात येईल. ह्या फुगवणीसाठी आपण हा एक स्प्रे घेऊ शकतो. स्प्रे दिल्यानंतर पुन्हा आपण ट्रायको आणि सुडूची एखादी फवारणी घेतली तरीसुद्धा भरपूर होऊन जातं. बागायतदार बंधूंनो, ह्याच दरम्यानच्या काळात PBC आणि सल्फरची म्हणजे पोटॅशियम बायकार्बोनेट सल्फरची एखादीसुद्धा आपण फवारणी घेऊ शकतो. सल्फरचा रेसिड्यूसुद्धा अगदी 12-13 दिवसांचा, 7 ते 8 दिवसांचा आहे, पण आपण 12-13 दिवसांचा पकडला तरी 100 दिवसाच्या आत जरी एखादी फवारणी गेली तरी पुढं जाऊन सुद्धा आपल्याला मोठा धोका अजिबात नाही आहे. बागायतदार बंधूंनो, एक वर्ष आपण चर्चा करत आलो. संवाद कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आपण सगळ्याच पिकावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आवडला संवाद तर नक्की लाईक करा. धन्यवाद.